प्रांगणामध्ये उभारलाय? अतिशय आज भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यासाठी व मुंडे प्रेमी जनतेसाठी अतिशय सोन्यात या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आमचे नेते आदरणीय राहुलभाई केंद्रे यांनी ठराव घेऊन हा पुतळा उभारण्याचा मानस केला। तो आज पुतळा त्यांचे शिष्य मुंडे साहेबांचे शिष्य या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते गोपीनाथराव मुंडे यांचा पुतळा उभारलाय। आम्हाला सगळ्यांनाच म्हणजे दोन्ही नेते आमचे विलासराव आणि गोपीनाथराव या दोघांचा आम्हाला आमच्या लातूरकरांना खूप अभिमान आहे। जुनं जे त्यांचं मैत्रीचं नातं होतं आता या पुतळ्याच्या माध्यमातून परत लातूरकरांना बघायला मिळेल। नक्कीच बघायला मिळेल सर। धन्यवाद। पहिला गेलं तर याचे माजी अध्यक्ष सन्माननीय राहुल भैया केंद्रे यांच्या पुढाकारातून आणि यांच्या सहकार्यातून त्यांची सर्व टीम असेल जिल्हा परिषदची या सर्वांच्या त्याचं सर्व श्रेय फक्त हे पुतळा निर्माण करण्यापुरतंच मर्यादित नाही। राहुल भैया एक या महाराष्ट्रातला एक तरुण तडफदार अध्यक्ष म्हणून लातूर जिल्ह्यालाच नाही तर पूर्ण देशाला माहीत झालेला आहे। कारण केंद्रीय पातळीवरचं एक पारितोषिक जिल्हा परिषदेनं उत्कृष्ट कार्य केल्यामुळे त्यांना मिळालेलं आहे आणि राज्य पातळीवरचे 3 पारितोषिक। त्याच्यामुळं राहुल भैयाच्या ह्याचं खरं श्रेय सन्मान्य राहुल भैया केंद्रे यांच्याकडे जातं। आणि अनावरण सोहळ्याची तयारी जी आहे ते किती दिवसापासून सुरू? अनावरणची तयारी खरं तर माझ्या माहितीप्रमाणे एखादी महिन्यापासून असेल माझ्या माहितीप्रमाणे, कारण मी रोज जिल्हा परिषदला चक्रा मारतोय। एखादी तारीख ठरली होती अनावरणची ती कॅन्सल वगैरे काही आता हे कार्यक्रमामुळे व्यस्त असल्यामुळे मुख्यमंत्री साहेब त्यांनी तारीख भेटली नसेल कदाचित। म्हणजे मी त्या काही खोलात गेलो नाही, पण त्यांच्याकडं मोठा कारभार असल्यामुळे महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद म्हणजे नेक्स्ट टू पीएमच्या बरोबरचं पद आहे। आणि भाषण ऐकले, माजी मंत्री धनंजय मुंडे यांचं भाषण ऐकलं, पंकजा मुंडे यांचं भाषण ऐकलं। मुंडे साहेबांच्या कुटुंबातील हे 2 व्यक्ती जे आहेत ते होते। काय त्यांच्या भाषणातले कोणते वाक्य तुम्हाला आवडले जेणेकरून ते भावनिक होते? भावनिक म्हणजे आदरणीय मुंडे साहेबांनी पंकजाताईला आपल्या हयातीमध्येच वारस केलेलं होतं आणि मुंडे साहेबांनी ताईला एक मंत्र दिला की मला जे करता आलं नाही ते माझा वारस म्हणून तुला करता आलं पाहिजे। कारण मुंडे साहेबालाही काही मर्यादा असतील त्यांच्या परिस्थितीनुसार, पण मला जे करता आलं नाही ते तुला करता आलं पाहिजे, तू माझी वारस आहेस असं मुंडे साहेबानं जे त्यांना बोललेलं आहे मंत्र दिलेला आहे त्याच्यामुळे मी सुद्धा भावुक झालो होतो। धन्यवाद। खरं पाहिलं तर मुंडे भक्तांचे येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन सोबत सूर्यदुर्बिडिया लातूर।